नमस्कार मंडळी, मी अरुणा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही मला ओळखलेलंच आहे. आणि माझं गावाकडचं रुटीन आणि प्लस माझं रायगडमधलं रुटीन, हे सगळं मी तुमच्यासोबत ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करते. तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि आता आपण करूयात माझ्या डेलीचं रुटीनचं शूट. मी गावाकडे आलेली आहे. आम्ही रायगडला असते आणि कोल्हापूर माझं प्रॉपर गाव आहे. तर तिथं मी आता आलेले आहे. आणि आज मी तुम्हाला माझं गावाकडचं शूट सकाळपासूनचं काय असतं, रुटीन काय असतं, हे तुम्हाला मी शेअर करते. सकाळ सकाळी पाणी म्हटलं ना आपल्या अंगावरती काटा मारतो. पण आमच्या गावाकडे ना हा प्रॉब्लेमच आहे. प्रॉब्लेम पाण्याचा सगळ्या जगाचाच आहे, सोडा आमचाच काय वेगळा आहे तेव्हा. तर सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान पाणी येतं. पाणी भरणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट असते. जवळपास 1 ते सव्वा तास पाणी असतं आणि तेवढ्या वेळेत आहे ना आम्हाला बरंच काही पाण्याचं भरायचं असतं. त्याच्यामुळे लवकर उठून ह्या पाण्याच्या मागे लागायला लागतं. पाणी येतं 1 दिवस आड, पण इतकं त्रास देतं ना की काय बोलायलाच नको. पप्पांच्याकडं आमच्या पाणी भरायचं काम असतं सकाळचं. म्हटलं पप्पांचं काम आपण करूया, मग आपलं काम पप्पा करतील. तर पाण्याला जाळ घालून मस्त असं पाणी चुलीवरती ठेवलं होतं. माझी अंघोळ वगैरे सकाळी लवकरच होते. गावाकडं म्हटलं जरा लवकर उठून लवकर अंघोळ वगैरे करावीच लागते. त्याच्यानंतर आहे ना मस्तपैकी आतलं पाणी भरून घेतलं. आमच्याकडं कसं आहे, कालचं पाणी असतं ते आज आम्ही गंजामध्ये काढून आहे ना त्याच्यामध्ये तुरटी फिरवतो. त्याच्यामुळे कळशा रिकाम्या होतात आणि त्या भरून ठेवायच्या मग. असं माझं हे सकाळचं रुटीन असतं. त्यानंतर आहे ना मी चहा घ्यायचे होते. आईंची अंघोळ माझ्यानंतर होते. तर आईंची पण अंघोळ झालेली. मी चहा घेतला आणि पहिल्यांदा आहे ना आमच्या घरात पद्धतच आहे की दूध असते ना आपलं ते पहिल्यांदा तापवायचं आणि दुधावर येतेली साय असते ना ती काढून ठेवायची, जेणेकरून आपल्याला तूप बनवायला बरं पडते. माझा रविवार असल्यामुळे ना मी शाबू छान अशी भिजत घालत होते. ही बारीक शाबू होती, पहिल्यांदाच घरी आणली होती. म्हटलं बघावी तर पहिल्यांदा कशी करू. रेग्युलर शाबूपेक्षा थोडीशी वेगळी होती. आज करायची होती कोबीची छान अशी भाजी, पण ती मी बनवणार नव्हते, आमच्या आई बनवणार होत्या. आईंच्या हातची कोबीची भाजी सगळ्यांना आवडते, म्हणून म्हटलं आईच बनवूयात. तर आईने बघा बनवायला घेतली कोबीची भाजी. त्यासाठी मी त्यांना कोबी चिरून छान असा बारीक पातळ दिला होता. त्यांना पातळ आणि व्यवस्थितच कोबी चिरलेला लागतो, नाही तर मग त्यांना ती भाजी करावीशी वाटत नाही. त्यानंतर मग तोपर्यंत म्हटलं आपण देवपूजा करून घ्यायची. देवपूजा करण्यासाठी आहे ना मस्त देव आज धुवून घेतले. कारण बऱ्याच दिवसांनी गावाकडे आल्यामुळे ना कुठं काय ठेवायचं आणि कुठं काय नाही ठेवायचं हे काय मला समजतच नव्हतं. देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर हुंबरा वगैरे पुजून घेतला. हुंबरा पुजणं माझं सगळ्यात आवडतं काम आहे बघा, देवपूजा. त्याचबरोबर तुळशीला पाणी घालणं, तुळशीची पूजा करणं हे देवपूजेतला दुसरा भाग असतो आणि तोही मला खूप आवडतो. गावाकडे आल्यावरती ना आवर्जून ह्या गोष्टींना मी भरपूर वेळ देते. निवांत आणि शांत पूजा केली ना मन पण प्रसन्न राहतं आणि दिवसभराची कामं कशी व्यवस्थित पार पडतात. त्यानंतर म्हटलं कपडे धुवायला घ्यायची. काही लोकांची अंघोळ झाली होती, काहींची व्हायची होती. कारण काही जण आज लवकर उठले होते आणि काही जण वेळाने उठले होते. सुट्टी आहे म्हटल्यावरती सगळ्यांचं असंच असतं. त्याच्यानंतर आहे ना जेवढे आहेत तेवढे तर म्हटलं कपडे धुवून घ्यायची, जेणेकरून बाकीची कामं आवरायला आपल्याला बरं पडते. आणि गावाकडे आहे ना अशी मोकळ्या हवेत आहे ना कपडे धुवायला खूप बरं वाटते. आणि रायगडमध्ये असल्या ना की त्या बाथरूममध्ये कपडे धुवा, तिथेच वाळत घाला, हे सगळं ना नकोसंच वाटतं. आणि गावाकडे ना फ्रेश वाटतं एकदम कपडे वगैरे धुवायला. माझं बाहेरची कामं आवरायचं चाललं होतं, तोपर्यंत आईने कोबीची भाजी बनवायला घेतली होती. त्याच्यामध्ये ना तेल टाकून, जिरे मोहरी टाकून, थोडीशी चटणी वगैरे टाकून, कोबी टाकून मस्तपैकी त्याच्यामध्ये डाळ मुगाची घालून ना त्यांनी भाजी मस्त अशी फोडणी दिली होती. आणि हे सगळं त्यांचं आवरून झाल्यानंतर आहे ना मग त्यांनीच भाकरी करायला घेतल्या. आणि आज आम्हाला बनायचे शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाणे आणि गुळाचे लाडू. त्याच्यामुळं मी आहे ना आईंच्या भाकरी होत्या तोपर्यंत म्हटलं शेंगदाणे भाजून घ्यायचे. मस्त असे शेंगदाणे भाजल्यानंतर आईने शेंगदाणे पाकडून दिले. शेंगदाणे छान प्रकारे भाजले ना त्याच्यावरची टरफलं आहेत ना ही पाकडल्यानंतर निघून जातात आणि लाडू आपले छान दिसतात. तर त्याच्यानंतर गूळ मस्त मी त्यांना चिरून दिला, कारण गूळ चिरावाच लागतो, त्याशिवाय तो मिक्सरमध्ये शेंगदाण्यासोबत बारीक होत नाही. आणि आज आहे ना मी 2 कोरड्या धुवायला काढल्या होत्या, कारण काय झालेलं, साधं घर असल्यामुळे ना थोडी उंदरांचा त्रास असतो आम्हाला. म्हटलं गोधड्यांचा वास यायला नको, म्हणून छान प्रकारे आहे ना मी गोधड्याच धुवून घेतल्या आणि वॉशिंग मशीनला आहे ना ड्राय करून घेतल्या. अशा प्रकारे सगळी शेंगदाण्याच्या लाडवाची पण आमची तयारी झाली होती. तोपर्यंत आवाज आला हनुमान चालीसेचा. म्हटलं बघावं तर आमचे भाचेसाहेब काय करत आहेत, तर तेच हनुमान चालीसा वाचत होते. आणि छान प्रकारे मी आईंना ते शेंगदाण्याचे वाटण आणि त्याच्यामध्ये गूळ घालून ते वाटून दिलं. आणि आम्ही दोघी सासू-सुना आहे ना मस्त असे शेंगदाण्याचे लाडू व्हायला बसलो होतो.
आई भरपूर अशी मला मदत करत असतात प्रत्येक कामामध्ये. त्यांनाही आवडतं मला मदत करायला, मलाही आवडतं त्यांची मदत घ्यायला. त्याच्यानंतर आहे ना, माझा आज उपवास असल्यामुळे शेंगदाण्याची खिचडी मस्त अशी केली होती. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.